लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद अर्बन बँक व भारती मयत पतसंस्थेला ठेवीदारांनी सहकार्य करावे। सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहकार्याचे आवाहन। बातमी पुसद येथून। पुसद तालुक्यातील नामांकित पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक स्थापना 40 वर्षापूर्वी आणि भारती मयत नागरी सहकारी पतसंस्था स्थापना 23 वर्षांपूर्वी या दोन्ही संस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठेवीदारांना तत्पर आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा पुरवल्या आहेत। छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना व्यवसाय, गृह, शिक्षण आदी कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात दोन्ही संस्थांचा पुढाकार राहिला आहे। संस्थांमार्फत संजय गांधी, लाडकी बहीण यासारख्या विविध शासकीय योजनांचे लाभ हजारो खातेदारांना देण्यात आले आहेत। ठेवीदारांना वेळोवेळी व्याजासह त्यांची ठेव परत मिळत आली असून व्यवहार सुरळीत सुरू आहेत। मात्र अलीकडे काही गैरसमजामुळे ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात रकमेचा विड्रॉल सुरू केला आहे, ज्याचा बँक व पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम होत आहे। या परिस्थितीत ठेवीदारांनी संयम बाळगून संस्थांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आज शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले। बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम, शिवसेनेचे राजन मुखरे, अनुकूल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नारायण क्षीरसागर, ॲडव्होकेट उमाकांत पापिनवार, पंजाबराव देशमुख, खडकेकर, माजी नगरसेवक राजेश साळुंके, निशांत बयास, अनिरुद्ध पाटील, निखिल चिदरवार, नाना बेले, डॉक्टर अकिल मेमन, निलेश पेन्शनवार, झिया शेख, भगवान आसोले, शेख इरफान, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सूरज तुब्बेवार, संजय बजाज, विनोद जिल्हेवार आदींसह विविध राजकीय व सामाजिक नेत्यांची उपस्थिती होती। सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने ठेवीदारांना संस्थांवर विश्वास ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले। आम्ही सर्वांच्या तर्फे आपण सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि समोर जे बसलेले लोक आहेत सर्व विविध पक्षाच्या सर्व नेते मंडळी आहेत, त्या ठिकाणी सर्वांना आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी प्रत्येकाला नावाशी त्यांचे जे जे पक्ष आहे पक्ष आणि त्यांचे हुद्दे पक्षांमध्ये काय आहे त्या हिशोबानं आपण ते सर्वांना या ठिकाणी ओळखत आहे। या ठिकाणी आम्ही आपल्याला एक पत्रकार एवढी संयुक्तिक पत्रकार परिषद असल्या कारणाने आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकेच्या संबंधामध्ये आपण आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि एक यवतमाळ जिल्ह्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वतः तुम्ही सर्वांच्या यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व पत्रकारांचा आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी, कारण की त्यांना सर्व त्या ठिकाणची परिस्थितीची कल्पना असल्यामुळे म्हणजे त्याने या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बरंच काही जी घटना पुसद अर्बन बँकेच्या संदर्भानं घडली, खरं जर पाहिलं तर या बँकेचा सभासद या नात्यानं या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसद अर्बन बँकेच्या सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, खातेदार यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसद अर्बन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे, सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझं सुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा। निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं, एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.